नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे मनसंतोषी मनोर या गडाकडे. हा गड सावंतवाडमध्ये येतो. आदरा आंबोली करत आम्ही आंबोली घाटात पोहोचलो. आंबोली घाटातून दिसणारी ही सह्याद्रीचा निसर्ग खूपच छान दिसत होता. घाट उतरून आम्ही ढवळगी येथे पोहोचलो. तिथे आम्हाला पिकअप करण्यासाठी आमचे मित्र आले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नारळाची झाडे बघून खूपच छान वाटत होते. तेथून आम्ही शिरसिंगी येथे मित्राच्या घरी गेलो व थोडी विश्रांती घेऊन आम्ही गटवेवाडी गावात पोहोचलो. तेथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेतले व गडाकडे निघालो. गडाकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक गटवेवाडी मार्गे व दुसरा शिवापूर मार्गे. रस्त्याकडेला गाड्या पार्क करून आम्ही गडाकडे निघालो. रांगणागडाला घातलेला वेढा उठवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज या गडावर 34 दिवस मुक्काम केला होता. थोडं अंतर चालल्यानंतर बसायला ही अशी बाकडे आहेत. दोन्ही गडांची उंची समुद्र सपाटीपासून 680 मीटर आहे. गडाकडे जाताना दाट जंगल व गडाच्या कपारीतून वाट काढत जावे लागते. वाटेत अशी दिशादर्शक फलक लावले आहेत. गड चढण्यासाठी कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतात. गडाच्या मध्यभागी आपल्याला बुरुजाचे अवशेष पाहायला मिळतात. थोडं अंतर गेल्यावर हा लोखंडी जिना चढून आपण गडाच्या मुख्य परिसरात जातो. गडाच्या डाव्या बाजूला तडफड लागते. तिथून थोड्या अंतरावर आपल्याला विहीर बघायला मिळते. या विहिरीमध्ये उन्हाळ्यामध्येही पाणी असते. तसेच गडावर राजवाडाही बघायला मिळतो. तिथून थोड्या अंतरावर औदुंबराच्या झाडाखाली काही मूर्त्या देखील आहेत. या गडावरून आपल्याला रांगणा किल्ला, महादेवगड, काळोश्यात पॉईंट, आंबोली घाटाचा परिसर पाहायला मिळतो. तिथून आम्ही मनसंतोषी गडाकडे जायला निघालो. हा समोर दिसणारा मनसंतोषीकडे. या गडावर जाण्यासाठी गिर्यारोहण करावे लागते. संध्याकाळची वेळ असल्यामुळे थोडी प्राण्यांची भीती होती, त्यामुळे आम्ही गड उतार लवकर केला. सह्याद्रीचा आनंद लुटून आम्ही राहण्यासाठी मित्राच्या घरी गेलो व तिथे रात्रीच्या जेवणामध्ये मस्त चिकन व पुऱ्यांचा बेत होता. सकाळी त्यांच्या घरच्याचा निरोप घेऊन आम्ही कोल्हापूरच्या दिशेने निघालो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.